आजची 9 तारीख. आम्ही सकाळ सकाळ निघलोय, 7 वाजलेत. आता पुरा सामसूम आहे सगळ्यांच्या. आता रस्ता चालू आहे का ना बघू दे. पहिला रस्ता चालू असेल तर आम्ही 3-4 तासानंतर जम्मूला पोहोचू. आता बनियालला निघून आम्ही आता अमृतसरला आलोय, गोल्डन टेम्पलला. गोल्डन टेम्पलचं आम्ही दर्शन घेऊन आता निघलोय. आमचा खास मित्र जिंदाबाजी याच्या घरी इथून 100 किलोमीटर लांब आहे आणि चाललो आता तिकडेच चाललोय. लोकेशन हार्ड गिरा हुआ है तो राइट साइड लोग अजी देख सकते हो. बोल. आज हम हमारे दोस्त की तरह आए थे. हाँ, साला आधा किलोमीटर हम लोग आगे, अभी आधा किलोमीटर हम लोग पीछे इधर खेत में फंसे हुए हम लोग. बहुत देख सकते गाड़ी देख हम आगे गए. सरल लगे सरल लगे राइट लगे. और जान दे भाई, जान दे सकाळच्या लोकेशन पाठवले नाही. आता ह्याचं जर माहिती आहे रस्ता थांब ना, गाडी समजा कुठे 100 गाडी आहे तुमची. काय करता काय भाई यायचा बोफडा करा तुझे. तुला काय बोललो क्या? हमारा दोस्त आ गया और थोड़ा मेरी जान. गुड मॉर्निंग. आता आम्ही लुधियानामध्ये आहेत. आमचा मित्र जिंदा पाजी त्याच्या घरी आहेत. त्याचा तो शेतातला घर बघू शकता. काय जन्नत आहे इथं. इकडे इकडे मस्त ते गाडी लावले. गाडी पण धुवा लावले. इथं त्याच्या म्हशी आहेत. ही पिंकी आहे, ही चिंकी आहे, ही शिला आहे, चिंकी आहे. सगळ्या इथं आपला म्हशीचा घोळका आहे. आणि यो बघ राजू बसला इथं. कमीत कमी 9-10 म्हशी आहेत आणि सगळ्या मुरा जातीच्या आहेत. इथं क्लायमेट बोलतो ना एकदम मस्त. एकदम असं वाटतं की इथं झोपून इथंच राहावं असं वाटतं. आणि वाटतं त्यांनी राहायला घर बनवलं आहे. चल इकडे करून दाखवा आम्ही. मस्त असं इथे एक मस्त मोठा आंब्याचा झाड आहे. त्याला आंबे पण बघू शकता. आणि त्यातले आंबे आम्ही खाल्लेत पण 2-4 खाल्लेत. मस्त गोड आहेत, काय प्रॉब्लेम नाही. इथं जर्सी गाय बसलेत 2 आहेत मस्त की. एक पद्दू आहे त्यांचा. मस्त एकदम जन्नत वाटतं इथं. इथं दुपारच्या वेळेस माणूस असं झोपल ना, ताणून झोपल. फुल क्लायमेट एकदम थंड आहे मस्त. एवढं बाहेर ऊन आहे पण इथं एकदम थंड वातावरण वाटते. एक नंबर जागा आहे. आणि पुढं परत त्यावेळी याच म्हशी-विशीसाठी त्यावेळी चारा लावलेला आहे पूर्ण शेतात. तिकडे दिसू शकतो तुम्हाला, नंतर दाखवतो शेतामध्ये. टेरेस वर ना पूर्ण व्ह्यू घेतो. टेरेस वरती चल ना वाटतं. चालू का? चालेल. आता वरती आलो आम्ही. इथं राहण्यासाठी घर बनवतोय. काम चालू आहे अजून. काम झालं नाही, चालू आहे अजून. मस्त गॅलरी ठेवली. घरापेक्षा गॅलरी मोठी आहे. एक नंबर वाटतं म्हणून. इथून त्यांच्या गावाचा पूर्ण नजारा दिसू शकतो. पुण्या बाजू
तिथला व्ह्यू भारी आहे. व्हिडिओ लेके आ जाओ. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला म्हशी लावू. म्हशी समजले? घाबरतं का म्हशीला तू? महाराज लावून आता आमची गाडी धुताना आम्ही सर्व धुतोय गाडीला. भरपूर माकडी होती लदाख मध्ये. एकदम आता अशी डायरेक्ट नवीनच झाले कुरकुरीत. चिप्स आहेत ते. अरे हा? जरा पाणी पे बोल जरा. हो गया. हमारा दोस्त जिंदा पाजी. मगर आता गाडी आमची नवीनच झाली डायरेक्ट. याला अजून गाडीचा गेअर पण माहित नाही तरी ट्रॅक्टर चालवलं बसले. येतोय का माहिती? काही अख्खा 1 एकरचं शेत मी हे केले. काय केलं? हे केले काय केले? ट्रॅक्टरने काय करतात ते केलं. काय केलं ट्रॅक्टरने? काय केलं? करतात काहीतरी. काय करता तू माहितीये का तुला? मला शहरी लोकांना माहित नाही, आम्ही ग्रामीण माणसं आहे. काय केलं तू? काय माहिती तुला? काय बरोबर केले. काय केलं म्हण? काय बोलतो त्याला? अरे बेटा नांगरणी बोलतात. नांगरणी नांगरणे मराठीत झालं, पंजाबी काय बोलतात? मी पंजाबीचा शब्द बोलतो. पंजाबीचं काय आहे? आहे सुद्धा आता पंजाबमध्ये. चल मग चालू. ज्योतना बोलते. किती दिवस ना? चला आता आम्ही आता इथून निघतो. जिंदाबाजीच्या घरी थांबलो होतो. त्याचा शेतातला घर होता. शेतातला घर तुम्हाला दाखवलेला आहे. आणि आता आम्ही निघतो आमच्या घरी परतीच्या रस्त्याला. आणि आता आम्ही चाललो घरी. चला बाय. सेल्फी घे. अशा प्रकारे आम्ही आता कलंबोलीला पोहोचलोय. आमची 11 दिवसाची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. मध्ये आता घरी येताना ताकद राहिली नव्हती अंगात, त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे बनवलंच नाही. जसं आम्ही तिकडून निघलो अटॅक वार चालू होते, त्याच्यामुळे आम्हाला जास्त ब्लॉग वगैरे आणि जास्त म्हणजे करायला भेटलं नाही. घरच्यांच्या शिवावर आज कल्याण. आणि आता अशा प्रकारे आमचा इथं ब्लॉग संपन्न करतो. आणि बघू नेक्स्ट ट्रिपचा प्लॅन अचानक भयानक असाच होणार. आणि तेव्हा पुन्हा एकदा ब्लॉग बनवणार. चला बाय. जय महाराष्ट्र.